मुलांना संस्कार द्या. आपल्या घरामध्ये गीतेसारखा भागवतासारखे ग्रंथ ठेवा. आपले जे जे आपले देव आहेत, कनसरा आहे, हिमा आहे, आपल्या परंपरेमध्ये जे आपल्या आडील वडिलांनी जे सांभाळले आणि ज्यांच्या पुढे त्यांच्या कृपेने आपले आडील वडील सुखी राहिले, त्यांनी आपल्याकरता जमिनी ठेवल्या, घरदार ठेवले. ते डोंगरे देवते आपले जे माऊली असेल, आपला जो जे जे देव आहेत, आपल्या डोंगर माऊलीचे जे आपल्या पिढीतले देव आहेत, हिमा आहे, कनसरा आहे, हे देव दैवत आहे आपले. त्यांचं आपण फेकून दिलं नदीच्या काठावर, त्यांचा कोप नाही होणार का भाग्यवंतांना? साधा रानव्याला तुम्ही ढवळा कोंबडा नको मारू, तुमची दोबडा कुठं जातील तर माणसाच्या कोड्यात भानगडे. असे प्रकार आपण राणी शिवारी देवांना मानलं पाहिजे. आपलं ते दैवत आहे आणि आपण त्या संस्कृतले आहोत. विठ्ठला खूप वेळ जातो. टायमिंगला महत्व असतं नाही का? एसटी टायमिंग वर नाही पोहोचली तर त्या गाडीत बसेल लोकांच्या भांडत आहे, त्या स्टाफवर गाडीची वाट पाहते ते भांडत आहे नाही का? आपला टायमिंग संपला. योगायोगाने तुमचं मायबापांचं दर्शन झालं, या ठिकाणी येण्याचा योग आला. ग्रामस्थ मंडळी आणि आमचे पाटील बाबांचे चिरंजीव, त्यांचे शेवरे बाबा जोडीदार, आधी या गावातील सर्व पोलीस पाटील, सरपंच, सगळी मंडळी, जानशूर जाते, सगळे प्रेमळ भक्त आणि आपण सर्वांनी या ठिकाणी शांततेचं सहकार्य केलं. मला देण्यासारखं तुमच्याजवळ काही, माझ्याजवळ काही नाही. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे तुझं वर्णिते पुरा, म्हणे
मिनिटं या ठिकाणी आमची चोपदार मंडळी त्यांचे अनंत उपकार आणि पुढच्या वर्षी आम्ही त्या मानमोडीला आता मागच्या महाशिवरात्र कार्यक्रमाला गेलो होतो. तर माझी इच्छा आहे का पुढच्या वर्षी मी माझ्या दत्त मंदिर कुकडमुंडा या मार्फत आम्ही 11 ग्रंथ शिवलेल्या अमृताचे तिथे देणार आहोत आणि 11 मुलांनी तयार झाले पाहिजे वाचण्याकरता. तसे आमचे माळकरी तिथे येतील मार्गदर्शन करायला आणि प्रत्येक ठिकाणी पारायण झालं पाहिजे. भाग्यवंतांनो, एक पारायण जरी आपल्या मुखातून गेलं ना तरी आपला हा देह पवित्र होतो. आमच्या मंदिरावर गेले 36 वर्षापासून ही मंडळी सगळे पारायण करतात. सगळे तुम्हाला चांगले दिसतात का नाही? नाही का? सगळ्यांचं राहणीमान बदललं, वागणं बदलणं, खाणं बदललं, सगळंच परिवर्तन. आता आमचं पुन्हा 3.5 दिवसाचं अनुष्ठान आहे मे मध्ये. अनुष्ठान केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. माळकरी नुसता राहून काय उपयोग नाही. हे नरा तू बघ जरा जीव हा खरा हृदयामध्ये प्रभू आहे तो जाणला पाहिजे, ओळखला पाहिजे. नाही का? याच जन्मी ओळखी करा आत्माराम, हा आत्माराम ओळखला पाहिजे आणि त्याच्यासाठी अनुष्ठान केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. कमीत कमी हरिपाठ तरी रोज घेतला पाहिजे आपल्या घरात. हरिपाठ कीर्तिमुखी जरी गाय पवित्रची होय गेह त्याचा. नाही का? हरि उच्चारानं मंत्र पयागात पळे भूत बाधा भेट येते. ते आपण तो हरिपाठ नाही घेत आणि भूताच्याच गोष्टी सांगत बसतो. नाही का? त्याच्याने आपल्याला ते अनेक स्वप्न पडतात आणि म्हणून याही ठिकाणी पारायण झालं पाहिजे. 5-6 दिवस अगोदर पारायण वाचा, आजच्या दिवशी समाप्ती करा, काही अडचण नाही. आपण एक पत्नी एक वचनी आहोत, आपल्याला काही नाही तसं कुठलं पथ्य नाही आहे. जो प्रापंचिक आहे, जो संसारिक आहे, तो एकाच पत्नीशी एकरूप आहे, तो ब्रह्मचारीच आहे. ज्याची दृष्टी वेगळी वेगळी जात असेल तो गलिच्छ आहे, त्याला नियम आहेत. नाही का? मग 7 दिवस आपण पारायणाला राहिलो तर आपण गादीवर झोपायचं नाही, खाली झोपायचं, कॉटवर झोपायचं नाही, पलंगावर झोपायचं नाही. नाही का? असे ते नियम आहेत. आणि इथं आपल्या भागात पारायण झाले पाहिजे. भाग्यवंतांनो, पारायण झाले म्हणजे परमार्थ टिकतो, परमार्थ वाढीस लागतो. आमच्या भागामध्ये आता आमच्या मंदिरवर चालू वर्षी दिंडीपासून आपल्या सप्त्यापासून दिंडीपर्यंत 200-250 पुढे नवीन माळकरी झाले. जुने तर आहेतच, पण नवीन यंदा 200-250 माळकरी वाढले. म्हणजे याचा अर्थ परमार्थाची गोडी भाविकांना लागायला लागली आणि ती लागली पाहिजे तरच आपण कुठेतरी आपण कोण आहोत याची ओळख होईल. भाग्यवंतांनो, असो ज्या आपण शांतता ठेवली, आपल्याला देण्यासारखं काही नाही. तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवापार नाही. आपल्याला आता उत्कृष्ट भारुडाचा कार्यक्रम पाहायला मिळणार. 1 दिवसाचा कार्यक्रम असल्यामुळे थोडा जागरी झाला तर काही फरक नाही. नाही का? जय विठ्ठल जय पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, माधव भगवान की जय. पार्वतीपती हर हर महादेव, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.